राजा नहीं बनेगा असं म्हणून श्रीकांत शिंदे यांचं आता या वाक्यावरून सुद्धा कौतुक केलं जातंय। शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेमधले गटनेते श्रीकांत शिंदे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत। श्रीकांत शिंदे, स्वागत तुमचं TV9 मध्ये आणि तुम्ही जी हॅट्रिक केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन सुद्धा। खूप खूप धन्यवाद TV9 चे। जी श्रीकांतजी, जवळपास 2 लाख मतांनी तुम्ही निवडून आलेला आहात आणि हॅट्रिक केलेली आहे। अशा वेळेला तुमच्याही खासदारांचं म्हणणं होतं की श्रीकांत शिंदेंनी आता मंत्री बनावं, यासाठी आग्रह होता, मात्र तुम्ही सहज हे मंत्रीपद नाकारलं। काय नेमकी तुमची भूमिका होती? तुम्ही जे म्हणताय यामध्ये की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, तर तुमची यावरची भूमिका काय? बघा, नेहमी शिंदे साहेबांनी कार्यकर्त्याला प्राधान्य देण्याचं काम केलं आणि आज देखील तेच उदाहरण जे आहे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। मी तिसऱ्यांदा खासदार झालो, आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आलो। 3 वेळा खासदार होणं सोपं गोष्टी नसते, आज तिसरी वेळ खासदार झालो आणि साहजिकच कार्यकर्त्यांची आहे, माझे सगळे सहकारी खासदार असतील, आमदार असतील, सगळ्यांची इच्छा होती की डॉक्टर श्रीकांतने मंत्री झालं पाहिजे केंद्रामध्ये। पण मला वाटतं आत्ता पक्षाला सगळ्यात जास्त गरज जी आहे ही पक्ष बांधणीची आहे, तळागाळापर्यंत शिवसेना कशी पोचेल याची आहे। कारण की 2 वर्षामध्ये, अवघ्या 2 वर्षामध्ये जिथे लोकांना असं वाटत नव्हतं की बाबा शिवसेनेचे 2 देखील खासदार जे आहे निवडून येतील, असे स्पेक्युलेशन जे आहे लोक करत होते, विरोधक करत होते, प्रेस मीडिया करत होती। पण आज सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट जो आहे शिवसेनेचा आहे। 7 खासदार निवडून आले, त्याच्यातून पण 4 अजून खासदार निवडून आले असते। लास्ट मोमेंटला त्यांचे नाव डिक्लेअर करणं असेल, रिशफलिंग असेल, चेंजिंग असेल, या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर आम्ही 2 डिजिटमध्ये जे आहे हे पोचलो असतो। पण त्या सगळ्या चुका झाल्या, काय झाल्या त्याच्या पुढे त्याचं विवेचन होईल आणि त्याच्यावरती मार्ग काढू। पण मला वाटतं आमच्या पक्षामध्ये हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। बाळासाहेब नेहमी म्हणायचे की बाबा कारेकर्त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं, त्याच्यातूनच एकनाथ शिंदे सारखे कार्यकर्ते जे आहेत आज राज्याचे मुख्यमंत्री झाले। शाखा प्रमुख पासून कारकीर्द सुरू झाली ती मुख्यमंत्री पदापर्यंत। आणि आज आमच्या बरोबर जे सहकारी आले, आज माझ्यापेक्षा देखील ज्येष्ठ खासदार पक्षामध्ये आहेत, त्यांना संधी देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं ते योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे। कार्यकर्त्यांना पण जो मेसेज जायचा आहे तो मेसेज तिथे गेलेला आहे, महाराष्ट्राला जो मेसेज जायचा तो मेसेज गेलेला आहे। याच्या अगोदर अनेक उदाहरणं आपण पाहिली की काही पक्षांमध्ये जे आहे हे बाबा स्वतःचा मुलगा त्यांनी पहिला पॅराशूट लँडिंग करून आमदार करून घेतला, 2 आमदार तिथे सिटिंग होते, त्यांना घरी बसवलं, पुन्हा त्यांना आमदार केलं आणि त्यानंतर जे आहे हे मुलाला पुन्हा मंत्रिपदामध्ये घेतलं। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जिथे कार्यकर्त्याला प्राधान्य द्यायचं होतं तिथे तुम्ही 3 आमदारकी जे आहे ते तिथे एकाच विधानसभेमध्ये आपल्याला द्यावं लागले। मी तर पहिल्यांदा खासदार झालो नाही, मी तर तिसऱ्यांदा खासदार झालो, मंत्री देखील झालो असतो। पण मला वाटतं मंत्रिपदापेक्षा पक्षाला जे आहे ही डॉक्टर श्रीकांतची जास्त गरज आहे। पक्ष बांधणी तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी जे आहे हे मी काम करत राहीन। श्रीकांतजी, परिवारवादासंदर्भामध्ये भाजप नेहमी बोलत असते, तर या परिवारवादाची ही टीका होऊ नये, मग यासाठी तुम्ही हे मंत्रिपद नाकारलत का? बघा, परिवारवाद म्हणजे पहिल्यांदा तुम्ही येताना निवडून पहिल्यांदा तुम्हाला संधी देतात लोक, पण नंतर तुम्हाला तुमच्या ताकदीवरती जे आहे निवडून यावं लागतं। दुसऱ्यांदा मी पहिल्यांदा आलो 2.5 लाखाने, दुसऱ्यांदा आलो 3.5 लाखाने आणि आता तिसऱ्यांदा जे आहे हे 2,10,000 मतांनी जे आहे निवडून आलो मी। तर मला वाटतं हा परिवारवादाचा विषय इकडे येत नाही, पण तरीही कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना पुढे आम्ही घेऊन जातो। कार्यकर्त्यांना असं वाटतं कामा नये की बाबा आता वडील जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत, आता मुलगा जो आहे तो लगेचच मंत्रिपदाची शपथ घेईल। म्हणजे जो कार्यकर्ता घाम गाळत असतो, काम करत असतो, कष्ट करत असतो पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी, त्याच्यासाठी तर वरचे 2 पदं जी आहेत ही ब्लॉक झाली, म्हणजे तिथे त्यांना नो वेकन्सी, अशी परिस्थिती जी आहे ही पार्टीमध्ये येऊ नये म्हणून जे आहे आज कार्यकर्ता नेहमी एक विचार करत असतो, त्याचं लक्ष असतं की बाबा मला देखील मोठं पद जे आहे ते मिळालं पाहिजे। त्या हेतूने जे आहे तो काम करत असतो, स्वतःला पण वाढवत असतो, पक्ष वाढवत असतो आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जे आहे हे कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना आम्ही परिवार समजतो। ही काय
शिवसेना म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार. आज शिंदे साहेबांनी जो आहे निर्णय इथे घेतला, आपल्या मुलाचा पुत्र मोह जो आहे तो त्यांनी बाजूला ठेवला आणि त्यांच्या पुत्रांनी देखील जो आहे बाबा पक्षासाठी आपल्याला काम करायचंय हा निर्णय तिथे घेतला. आणि मला वाटतं असाच पक्ष जो आहे हा पुढे जात राहतो, सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांना समान संधी जी आहे देण्याचं काम आपण करतो. श्रीकांतजी, तिथे जर आपण पाहिलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तटकरे की पटेल मंत्री कोण बनणार यावरून अजितदादांनी सुद्धा त्यांचं राज्यमंत्रीपद त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. अशा वेळेला तुम्हाला मिळणारं मंत्रीपद सुद्धा तुम्ही नाकारलं. खूप मोठं पद आहे आणि अशा वेळेला एखादं मंत्रीपद नाकारणं मिळत असताना सुद्धा किंवा मिळणं शक्य असताना सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे. हॅलो, आवाज येतोय माझा? तर मुख्यमंत्र्यांच्या ट्विट नंतर रोहित पवार यांनी देखील या सगळ्यावर खोचक टोला जो लगावलेला आहे, तर त्याविषयी देखील आपण विचारणार आहोत. राजा का बेटा राजा नहीं बनेगा हे माझंच वाक्य आहे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील पद संधी मिळायला हवी असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि पक्ष संघटना आपल्याला मजबूत करायची आहे आणि त्यामुळेच आपल्याला मंत्रीपद नको असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. प्रतापराव जाधवांना शिंदे गटामध्ये मंत्रीपद मिळालेलं आहे.